आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील कोयाळे बुद्रुक येथील गावातील गावकऱ्यांनी गावचे सरपंच यांना विनंती अर्जाद्वारे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे याबाबतची मागणी या अगोदर गावचे सरपंच यांनी पंचायत समितीमधील पाणीपुरवठा उपविभाग रिसोड यांच्याकडे वारंवार विनंती केली होती, परंतु अद्याप तरी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू करण्यात आलं नाही। 2 वर्षांपासून म्हणजेच सन 2022 पासून हे काम थंड बसत्यात आहे। त्यामुळेच गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं त्यांनी सरपंचांकडे विनंती अर्जाद्वारे मागणी केली आहे। संबंधित ठेकेदारांना पाण्याच्या टाकीचा खड्डा जो 30 बाय 30 चा खोदून ठेवला, त्यामध्ये लहान मुले खेळताना आणि खड्ड्यातील जनावरे पाणी पिताना पडतात, त्यामुळे कुणाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। परंतु जर संबंधित ठेकेदारानं हे काम लवकर सुरू केलं नाही तर तयार करून ठेवलेला खड्डा दगड माती टाकून बुजवण्यात येईल आणि संबंधित ठेकेदाराला कोणतेही काम करू देण्यात येणार नाही आणि काही अपघात घडल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असे विनंती अर्जात म्हटले। याकरिता लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने दखल घेऊन बंद पडलेले जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी गावातील सुमित वानखडे, संजय बिसडे, संदीप वानखडे, भागवत वानखडे, वैभव बिसडे, रितेश वानखडे, गजानन बिसडे यांनी केली आहे। त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत। प्रतिनिधी रामेश्वर अंजवे, भोकरखेड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।